पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। महोदय, तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी व कार्तिक यात्रा काळात भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेत असताना शासनाकडून पाणी पुरवठा व रस्त्याची कामे करण्यासाठी निधी दिला जातो। अध्यक्ष महोदय, हा निधी ऐन आषाढी आणि कार्तिकीच्या या यात्रा कालावधीच्या महिनाभर आधी दिला जातो। त्याचीच परिणिती म्हणून ऐन यात्रा काळात शहरात भाविकांची वर्दळ वाढलेली असताना शहरात अनेक ठिकाणी रस्ते खडीकरण व डांबरीकरण केले जात असल्याचे चित्र दिसून येते। त्यामुळे शासनाने हा निधी अगदी मे महिन्याच्या सुरुवातीसच शहराच्या रस्त्याची पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण केली जावेत यासाठी विशेष सूचना देण्यात याव्या। आषाढी यात्रा आली की पंढरपूर नगरपालिका प्रशासनास आठवण येते ते शहरातील भाविकांची वर्दळ असलेल्या विविध ठिकाणी निविदा काढून निधी खर्च करण्याचे। कारण या शहरास राज्य शासन भाविकांना सुविधा देण्यासाठी निधी कमी पडू देत नसल्याचं सांगत आलंय आणि यातून शासनाकडून दरवर्षी मिळणारे यात्रा अनुदान लक्षात घेत तसेच इतरही हेडखाली निधी मिळण्याची शाश्वती असल्यानं ठेकेदार बिल थोडे उशिरा मिळेल पण मिळणार निश्चित या विश्वासानं कामे करतात। परंतु पंढरपूर नगरपालिकेच्या तत्परतेचं चित्र दरवर्षी पाहायला मिळतं ते म्हणजे आषाढी यात्रा ही पावसाळ्याच्या काळात असते, परंतु याकडे दुर्लक्ष करीत मान्सूनचं आगमन होऊन पाऊस पडण्यास सुरुवात झाली। संत ज्ञानोबा तुकोबांसह विविध संतांच्या पालख्या अगदी 40-50 किलोमीटर जवळ आलेल्या असताना पंढरपूर शहरात रस्त्यावरील खड्डे बुजवणे, रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण करण्याची कामे काढणे, पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यासाठी खड्डे खोदणे असे अनेक कामे सुरू केली जातात। वरून पाऊस आणि खाली काम सुरू असे चित्र अनेक वेळा पंढरीत पाहायला मिळालं आहे आणि दरवर्षी आढळून येणारी ही बाब लक्षात घेत पंढरी वार्ता न्यूज नेटवर्कनं बातम्याही प्रकाशित केल्या होत्या। याची दखल घेत आमदार आवताडे यांनी मागील वर्षी अर्थसंकल्प अधिवेशनात विधानसभेत या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधलं होतं। आता यंदा रविवारपासून अधिक महिना सुरू झालाय। या महिन्यात भाविकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, तर पुढे लगेच संतांच्या पालख्यांचे प्रस्थान सोहळे असल्यानं पुढे येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असणार आहे। हे सर्व लक्षात घेत पालिका प्रशासन यावर्षी तरी मान्सूनच्या आगमनापूर्वी शहरातील रस्ते दुरुस्तीचं कामे, प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची कामे सुरू करेल अशीच अपेक्षा व्यक्त होत होती। मात्र अजून तरी शहरातील प्रमुख रस्त्यावर नाले सफाईचाच पत्ता नाही, मग बाकीची कामे केव्हा सुरू होणार असाच प्रश्न उपस्थित होत आहे आणि नगरपालिकेच्या नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके याही बाब लक्षात घेतील आणि शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्ह्याचे नेते भगीरथ भालके यांनीही शिवसेना पक्षप्रवेश सोहळ्यात केलेल्या भाषणात आषाढीच्या तोंडावर कामे केली जातात याचा उल्लेख केला होता। आता ते याबाबत काय भूमिका घेणार याकडे सामान्य पंढरपूरकरांचं लक्ष लागलं आहे।